गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्साइटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय, वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा, आलं का वॉटर पार्क? अरे नाही नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई बाबा चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूल वर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आई सोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची, तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू चिंकी आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे. हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ. ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात.
मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणारे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वा बाई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो हो, ठीक आहे चिंकी. तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ. पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा बाई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आहे आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्स मध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो.
आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या, मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा बघा, आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्या जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचन मधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केल्यात. केशव सारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकन्सी आहे का, कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं.
आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हां, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हां, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिली आहे. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकी सारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्स वरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोर मध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग, या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया
आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत. फादर्स डेचं सरप्राईज. रविवारी फादर्स डे होता आणि गट्टू चिंकी अजूनही कन्फ्यूज होते की त्यांना बाबांना काय गिफ्ट द्यायला हवं. चल चिंकी, आपण जाऊन बाबांचं कपाट बघूया की त्यांच्याकडे काय नाहीये, मग आपण त्यांना तेच घेऊन देऊ. गुड आयडिया गट्टू, चल. गट्टू चिंकी दोघही बाबांचं कपाट चेक करू लागतात. मागून आई सुद्धा येते. अरे मुलांनो, तुम्ही दोघं हे काय करताय? आई, आम्ही बघत होतो की बाबांकडे काय नाहीये, म्हणजे आम्ही त्यांना ते फादर्स डे ला गिफ्ट देऊ. पण त्यांच्याकडे तर कितीतरी शर्ट आहेत. आणि घड्याळ घड्याळ तर 5-5 आहेत. हो मुलांनो, बाबांकडे तर सगळंच आहे. आता तुम्ही दोघं काय कराल? तेवढ्यात गट्टू बाबांचं ड्रॉवर उघडून पाहू लागतो. तेवढ्यात त्याला तिथे एक ब्रोशर दिसतं. अरे हे काय? कॅम्पेनचं ब्रोशर बाबांच्या कपाटात? अरे हो, हे तर तेच कॅम्पेनचं ब्रोशर आहे जिथे बाबांना त्यांच्या मित्रांसोबत जायचं होतं, पण सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला म्हणून बाबा थोडे दुःखी सुद्धा होते. ह्याचा अर्थ असा की आपल्याला बाबांचं फादर्स डेचं गिफ्ट मिळालं. ये! गट्टू चिंकी आई सोबत हे ठरवतात की आता ते बाबांना सरप्राईज कॅम्पिंगवर घेऊन जाणार, तेही त्यांना न सांगता. संध्याकाळी बाबा जेव्हा घरी येतात तर, बाबा बरं सांगा ना, तुमचा रविवारचा प्लॅन काय आहे? काय रविवार? त्या दिवशी तर सुट्टी आहे ना, त्या दिवशी तर जाऊन आपल्याला ग्रोसरी आणायची आहे. हो हो बाबा, आपण खूप शॉपिंग करूया, हो ना गट्टू? बरोबर बोललीस चिंकी. अरे अरे, काय झालं? काय? नाही नाही, काहीच तर नाही बाबा. आता बाय, आम्हाला होमवर्क करायचं आहे. हो बाबा, बाय बाबा. गट्टू चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये पळून जातात. ही मुलं अशी विचित्रासारखी का वागतात बरं? अहो नाही हो, असं काहीच नाहीये. ते दोघं नेहमी असंच करतात. चला तुम्ही जेवायला बसा. आई कसं तरी त्या गोष्टीला गुंडाळून घेते. अशा प्रकारे रविवार उजाडतो आणि आता गट्टू चिंकी आणि आईला बाबांना न कळू देता कॅम्पिंगसाठी सामानही भरायचं होतं. सकाळी नाश्ता करताना, मुलांनो मी आंघोळ करून येतो, मग सगळे आपण शॉपिंगला जाऊ. ओके? ओके बाबा. हो बाबा, आरामात आंघोळ करा, काहीच घाई नाहीये. ओके चिंकी. बाबा जसे आंघोळी करता जातात तसं आई गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ आहे. एवढ्या वेळात आपल्याला सगळं सामान घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवायचंय. मी आधीच सगळे स्नॅक्स ठेवलेत. तुम्हाला बाबांचं कपाट उघडून त्यांचं सामान तुमच्या बॅगमध्ये लपवून ठेवायचंय. आणि चिंकी, तुला कॅम्पेनच्या स्टिक्स ठेवायच्या आहेत. जा जा, लवकर करा. ओके आई, लेट्स गो. 10 मिनिटानंतर बाबा जसे बाथरूम मधून येतात त्यांच्या समोरून गट्टू आपल्या रूम मध्ये धावतच जातो. अरे हे काय? गट्टू, गट्टू, तू इथं काय करतोयस? तेवढ्यात तिथे आई येते. अहो, काय झालं? हा गट्टू आत्ता इथून धावत गेला. मला तर काहीतरी गडबड वाटते. माहिती नाही या मुलांच्या डोक्यात काय खिचडी शिजते येते. अहो, असं तर काहीच नाहीये. तो गट्टू तर कार्टूनचं शार्पनर शोधतोय. सकाळपासून मिळत नाहीये. अच्छा, तर ठीक आहे, चला शॉपिंगला जाऊया. पण जसे बाबा घराच्या बाहेर पडतात आई घराला लॉक करते. ती पाठीमागून येऊन पटकन बाबांच्या डोळ्याला पट्टी बांधते. अरे अरे, हे काय? कोण आहे? कोण आहे? कोणी नाही बाबा, ही तर आई आहे. हो, आणि आता आपण शॉपिंग मॉलमध्ये नाही तर दुसरीकडे जातोय. गुपचूप गाडीत बसा. हो हो बाबा, चला बसा बरं. अरे पण हे सगळं काय चाललंय? पण कुणीही बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सगळे कॅम्पिंगच्या साईटवर जाऊ लागतात. अरे पण आपण चाललोय कुठे मुलांनो? बाबा, हे तर आता तिथेच जाऊन समजेल. हो बाबा, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. थोड्याच वेळात सगळेजण कॅम्पिंग साईटच्या खाली पोहोचतात आणि कारमधून उतरल्यानंतर आई बाबांच्या डोळ्याची पट्टी उघडते. ही कुठली जागा आहे? काय ही त्या कॅम्पिंग ब्रोशरची तर जागा नाही. सरप्राईज.
बाबा, हे तुम्हाला फादर्स डेचं सरप्राईज आहे आमच्याकडून. हॅपी फादर्स डे. हो, हॅपी फादर्स डे बाबा. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि गट्टू चिंकीला आपल्या मिठीत घेतात. थँक्यू मुलांनो, मला इथे केव्हाचा यायचं होतं. थँक्यू सो मच. मी तर विसरलोच होतो आज फादर्स डे आहे ते. चला आता आपण वरती जाऊया. ट्रेकिंग करून आपल्याला खूप वरती जायचंय, नाहीतर आपल्याला यायला उशीर होईल. पण ट्रेकिंगचं सामान? हे ऐकून गट्टू चिंकी आपापल्या बॅग्स उघडतात आणि त्यातून ट्रेकिंग स्टिक्स आणि स्पोर्ट शूज बाहेर काढतात. आणि आई कारच्या डिक्कीतून बाबांची बॅग आणि स्नॅक्स बाहेर काढते. बाबा, हे घ्या सगळं सामान. ओ अच्छा, पण गट्टू तू माझं सामान कसं पॅक केलंस? बाबा, तुम्ही सकाळी आंघोळ करत होता तेव्हा. गट्टू दबक्या पावलानं बाबांच्या रूम मध्ये जातो. हीच वेळ आहे. बाबांचे स्पोर्ट शूज, ट्रेकिंग स्टिक्स आणि कॅप घेऊन ठेवतो. गट्टू कुठलाही आवाज न करता सगळं सामान काढून घेतो आणि परत जाऊ लागतो. पण तेवढ्यात बाबांच्या वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि बाबा गट्टूला पाहतात. पण गट्टू तिथून लगेच पळून जातो. ओ अच्छा, तर असं आहे होय. हो बाबा, चला आता ट्रेकिंग करूया. सगळेजण आपापले स्पोर्ट शूज आणि कॅप्स घालतात आणि ट्रेकिंग करायला सुरुवात करतात. अरे देवा, हे खूप कठीण आहे. वरती चढणं सोपं नाहीये. चिंकीला थकलेलं बघून गट्टू अजून जोरात तिच्या समोर धावू लागतो. चिंकी, तू तर खूपच वीक आहेस. मला बघ. अरे गट्टू थांब. पण गट्टू काही ऐकत नाही आणि जोरात वरती जाऊ लागतो. पण असं केल्यामुळे तो थोड्याच वेळात आणखी जास्त थकून जातो आणि खाली बसतो. पाहिलंच गट्टू, म्हणालो होतो ना मी की धावू नकोस म्हणून. ट्रेकिंग करताना नेहमी आपल्याला स्लो आणि स्टेडी होऊन चालायला हवं, कळालं? समजलं बाबा. 1 तास ट्रेकिंग केल्यानंतर सगळे वरती पोहोचतात आणि तिथून कमालीचं दृश्य दिसत होतं. चला आता आपण टेंट लावूया आणि बार्बेक्यूची तयारी करूया. ठीक आहे, मग टेंट मी आणि गट्टू लावून घेतो आणि तू चिंकी मस्त असा बार्बेक्यू बनव. डन. सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि थोड्याच वेळात बार्बेक्यूचा खूप छान सुगंध हवेमध्ये पसरू लागतो. आणि आता सनसेट होत होता आणि नजारा कमाल होता. खरंच मुलांनो, आजचा दिवस एकदम बेस्ट होता. कदाचित मी माझ्या मित्रांसोबत आलो असतो तरी सुद्धा एवढी मजा नसती आली जेवढी मजा तुमच्या सोबत आली. बाबा, तुम्हाला आमचं सरप्राईज आवडलं ना? छान. अरे खूप छान गट्टू. एवढं छान सरप्राईज तर मला आतापर्यंत कोणी दिलं नाही. बघ किती छान सनसेट आहे आणि एवढं छान बार्बेक्यू डिनर. आणि तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात, यापेक्षा आणखीन बेस्ट काय हवं? बरोबर बोललात बाबा. मग सगळेजण खूप एन्जॉय करतात, गाणी म्हणतात आणि गेम सुद्धा खेळतात. आणि मग अंधार झाल्यानंतर पुन्हा सगळे खाली परत येतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी बाबांना त्यांचा बेस्ट फादर्स डे सरप्राईज देतात. गट्टू चिंकी गेले मॉलमध्ये. रविवारचा दिवस होता, तर गट्टू चिंकी सोबत बाबांच्याही ऑफिसला सुट्टी होती. गट्टू चिंकी घरी बोर होत होते, तर येऊन ते बाबांना म्हणतात, बाबा, फिरायला घेऊन जा ना. मी आणि चिंकी घरी खूप बोर होतोय आणि आज तर रविवार आहे. तुम्हाला सुट्टी सुद्धा आहे ना? हो बाबा, आम्ही दोघांनी आमचा अभ्यासही पूर्ण केलाय आणि आता फक्त 11च वाजतात. पूर्ण दिवस काय करायचं घरी? प्लीज कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. ओहो, तर ठीक आहे मुलांनो, आपण एक काम करूया. आपण मॉलला फिरायला जाऊ. मी ऐकलंय तिथे खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आपण तिथे खूप सारे फोटोज पण क्लिक करू शकतो. वा बाबा, ही तर खूप मस्त कल्पना आहे. हो, हरी सांगत होता की मॉल मध्ये खूप छान डेकोरेशन झालंय. चला जाऊया. मी जाऊन आईला सांगतो की दुपारचा स्वयंपाक नको करूस. आज आपण सगळे मॉलला जाऊ. गट्टू धावतच आईजवळ किचन मध्ये जातो आणि तिला म्हणतो, अगं आई, तू स्वयंपाक नको करूस. बाबा सगळ्यांना मॉलला फिरायला घेऊन जातायत आणि ते म्हणतायत की सगळेजण मॉलमध्ये जेऊयात. अरे वा, हे तर खूपच छान झालं. बरं आहे, माझंही संडे सेलिब्रेशन होईल. स्वयंपाक घरातून सुट्टी. मग चला, तुम्ही लवकर तयार व्हा. थोड्याच वेळात सगळेजण रेडी होतात आणि मॉलला जाण्यासाठी निघतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर आई बाबा गट्टू चिंकीला फूड कोर्ट कडे घेऊन जातात.
तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही लंच मध्ये काय खाणार? बाबा, मी माझ्या आवडीचा चीज बर्गर घेणार आहे. आणि मीही बाबा चीज बर्गरच खाणार आहे. जर सगळेजण त्यांचा फेवरेट घेणार आहे तर मीही माझा आईस टी पिणार आहे. ठीक आहे, मग मी सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट स्नॅक्स घेऊन येतो. एक काम करा, तुम्ही कुठल्या तरी एका चांगल्या जागी बसा, मी आत्ता आलो. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांना चीज बर्गर आणि आईस टी घेऊन येतात आणि मग सगळे सोबत लंच करतात. वाव, किती टेस्टी होतं सगळं. थँक्यू बाबा, थँक्यू आई, आम्हाला इथे घेऊन येण्यासाठी. हो आई बाबा, थँक्यू. वेलकम मुलांनो. बाबा चला, आता जाऊन आपण डेकोरेशन पाशी फोटो काढूया. मी सगळ्या मित्रांना माझे फोटो दाखवणार आहे. हो बाबा, माझेही फोटो काढा. मॉलचं डेकोरेशन खरंच खूपच मस्त आहे. तिथे आपले खूप फोटो येतील. ठीक आहे, तर चला आपण सगळे आता फोटोज काढूया. बाबा गट्टू चिंकी आणि आईचे सुंदर सुंदर फोटोज काढतात. गट्टू चिंकी वेगवेगळ्या पोजेस मध्ये आपले फोटो काढतात आणि खूप हसतात. तर मुलांनो, फोटोज तर काढून झाले. आता सांगा, आता काय करायचं? आज तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, कारण तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाय पटापट. वाव, खरंच बाबा. वा, आजचा दिवस तर खरंच मस्त आहे. हो हो, बिलकुल. तर सांगा, काय करायचंय अजून? काही खायचंय की काही खेळायचंय? बाबा चला आता गेम सेक्शनला जाऊ. तिथे खूप टॉयज आहे आणि तिथे टॉय ट्रेन सुद्धा आहे. मागच्या वेळी आलेलो त्यावेळेस त्या ट्रेन मध्ये नव्हतं बसता आलं, कारण घरी जायला उशीर होत होता ना. हो बाबा, यावेळेस मलाही त्या ट्रेन मध्ये बसायचंय. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे मुलांनो, चला गेम सेक्शनला जाऊया आणि तुम्ही दोघं टॉय ट्रेन मध्ये बसा. बाबा गट्टू चिंकीला गेम सेक्शन मध्ये घेऊन जातात, जिथे ती टॉय ट्रेन होती. गट्टू चिंकी सोबतच त्या ट्रेन मध्ये बसतात आणि गाणं गाऊ लागतात. झुक 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 पम 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 पम, बघा बघा आमची ट्रेन चालली. झुक 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 पम 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 पम. आई बाबा गट्टू चिंकीला एन्जॉय करताना बघून खुश होतात. थोड्या वेळाने दोघे ट्रेन मधून उतरून परत येतात. काय गट्टू चिंकी, मजा आली ना ट्रेन मध्ये? आणि तुमचं गाणंही खूप छान होतं. हो बाबा, खूप मजा आली. तर मुलांनो, तुम्ही दोघांनी ह्यातून एक एक टॉय सिलेक्ट करा. आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ठीक आहे? पण फक्त एकच, ठीक आहे? वाव, थँक्यू आई. आम्ही लगेच आमच्या आवडीचं खेळणं शोधतो. गट्टू चिंकी खेळणी शोधू लागतात. चिंकीला एक बार्बी डॉल पसंत पडते आणि गट्टूला एक रेसिंग कार. आई बाबा त्या दोघांना त्यांच्या आवडीच्या खेळण्या घेऊन देतात. तर मुलांनो, मजा आली ना आज? हे बघा, आता संध्याकाळ झालीये, आपण आता घरी जाऊ. हो बाबा, खूप मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला आणण्यासाठी. हो आई बाबा, आज तर खूप मजा आली. आणि हे टॉयज तर किती मस्त आहेत. चला मुलांनो, आता सगळे आईस्क्रीम खाऊया आणि मग घरी जाऊयात आपण. घरी मी तुमच्यासाठी रात्री मस्त स्वयंपाक करते. आणि उद्या सकाळी उठून शाळेतही जायचंय ना? ठीक आहे आई. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खातात आणि घरी जातात. गट्टूचं नवं वॉच. गट्टूला वॉचेसचा खूप शौक होता आणि बऱ्याचदा तो बाबांचे वॉचेस घालून पाहायचा. एक दिवस सकाळी सकाळी गट्टू आपल्या बाबांचा वॉच घालून उभा होता. गट्टू बाळा, माझं वॉच पाहिलंयस का तू? मला ऑफिसला जायचंय, माझं वॉच दिसत नाहीये. हो बाबा, हे घ्या तुमचं घड्याळ, मी घालून बघत होतो. गट्टू बाळा, असं वाटतंय तुला वॉचेस खूप पसंत आहेत. हो बाबा, मला घड्याळ घालायला खूप आवडतं. अच्छा, सांग गट्टू, तुला कुठल्या प्रकारचे वॉचेस आवडतात? गट्टू एकापेक्षा एक वॉचेसच्या मॉडेल्सची नावं बाबांना सांगतो आणि त्याचं वॉचेस बद्दलचं एवढं ज्ञान बघून बाबा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे गट्टू, मी डिसाईड केलंय, मी तुला एक नवीन वॉच घेऊन देईन. गट्टू हे ऐकून खूप खुश होऊन जातो. मग बाबा आपल्या ऑफिसला निघून जातात. पण गट्टू हे ऐकून इतका खुश होता की तो दिवसभर एक्सायटेड राहतो. तो लवकरच चिंकी आणि आईला ही गुड न्यूज सांगतो की त्याला एक नवीन वॉच मिळणार आहे. अरे वा गट्टू, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तू ठरवलंयस का कुठलं घड्याळ घेणार आहेस ते? अगं नाही आई, ह्याचा तर अजून विचारच नाही केला.
मग गट्टू तू लवकर विचार कर, कारण संध्याकाळी तर तू आणि बाबा घड्याळ घ्यायला जाणार आहे ना. मग गट्टू कामाला लागतो आणि वेगवेगळे वॉचेस पाहतो. एवढंच नाही तर तो त्याच्या बऱ्याच मित्रांना विचारतो की कुठलं वॉच घेतलं पाहिजे. पण संध्याकाळ होते आणि अजूनही गट्टूने डिसाईड केलेलं नव्हतं की त्याला कुठलं वॉच हवंय. मग बाबाही घरी येतात. गट्टू बाळा, जायचं का नवीन वॉच घ्यायला मग? पण बाबा, मी अजून ठरवूच शकलो नाही की मला कोणतं घड्याळ हवंय. अरे त्यात काय झालं गट्टू बेटा, चल दुकानामध्ये जाऊन ठरव. आता तुम्हीही तुमच्या आवडत्या गट्टू चिंकीचे टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. मग गट्टू आणि बाबा शॉप मध्ये जातात आणि ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस पाहतात. गट्टू, हे पहा, हे वॉच कसं वाटतंय? याचं डायल छान आहे ना? बाबा, ह्याचं डायल तर खूप मस्त आहे, पण ह्याचा स्क्रॅप मला नाही आवडला. अच्छा, मग हे पहा. बाबा, ह्याचं कलर कॉम्बिनेशन तेवढं छान नाहीये. 1 तास उलटून जातो, पण बाबा आणि गट्टू अजून ठरवू शकले नव्हते की त्यांना कुठलं वॉच हवंय ते. गट्टू बेटा, मी आता खूप थकलो आहे. तू अजूनही तुझं वॉच सिलेक्ट केलेलं नाहीस. नाही बाबा, मला अजून समजत नाहीये. गट्टू आणि बाबा दोघेही परेशान होऊन जातात. पण तिथे तेवढ्यात शॉपचा मॅनेजर येतो आणि त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. सर, तुम्हाला दोघांना काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या शॉपवर एक लकी ड्रॉ होतोय. तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि त्यात कदाचित तुमच्या पसंतीचा वॉच मिळेल. बाबा आणि गट्टूला ही आयडिया आवडते आणि दोघेही लकी ड्रॉ खेळतात. चल गट्टू बेटा, ऑल द बेस्ट. थँक यू बाबा. गट्टू लकी ड्रॉ मध्ये एक खूप छान वॉच जिंकतो आणि त्याला त्या वॉचवर 50% डिस्काउंटही मिळतो आणि गट्टूला ते वॉच खूप आवडतं. गट्टू बेटा, तुला हे वॉच पसंत पडलंय ना? हो बाबा, या घड्याळाचा कलर, डायल, स्ट्रॅप सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तर हे खूप आवडलं. मग बाबा आणि गट्टू वॉच घेऊन घरी जातात आणि गट्टू चिंकी आणि आईला आनंदाने ते वॉच दाखवतो. त्यानंतर गट्टू अगदी धावतच आपल्या कॉलनीतल्या मित्रांना ते वॉच दाखवायला जातो. थोड्या वेळाने तो परत घरी येतो. चिंकी, मला तर माझ्या घड्याळाची खूप काळजी वाटतेय. का गट्टू, काय झालं? अगं चिंकी, मला माझं घड्याळ खूप जपून ठेवायचंय. त्याला ओरखडे नको पडायला. गट्टू, मग तू एक काम कर, तू एक छोटासा बॉक्स तयार कर, म्हणजे जेव्हा तू घड्याळ वापरणार नाहीस त्यावेळेस तू ते सांभाळून ठेवू शकशील. हो चिंकी, मस्त कल्पना आहे. मग गट्टू कार्डबोर्डचा एक बॉक्स बनवतो आणि त्यात कॉटन भरून ठेवतो आणि मग खूप सांभाळून आपलं वॉच त्यात ठेवतो. मग त्या बॉक्सला अतिशय सांभाळून कबर्डमध्ये ठेवतो. अरे गट्टू बाळा, तुझं घड्याळ तू इतक्या सिक्युरिटी मध्ये का सांभाळून ठेवलंय? आई, मला नाही वाटत माझ्या घड्याळावर ओरखडा पडावा, म्हणून मी ते सांभाळून ठेवलंय. आई गट्टूचं बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा आपली कामं करायला निघून जाते. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालतं. गट्टू आपलं नवं वॉच वापरायचं कमी आणि त्याची काळजी जास्त घ्यायचा. बाबांना गट्टूचं असं वागणं योग्य वाटलं नाही. एक दिवस बाबा गट्टूला बोलतात, गट्टू बेटा, मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय की तुझं नवं वॉच तू वापरतोस कमी आणि सांभाळतोस जास्त. हे बरोबर नाहीये. का बाबा? मला माझ्या घड्याळाची काळजी आहे. ते खराब नको व्हायला, म्हणून मी ते सांभाळून ठेवतोय. अरे गट्टू, जर तू ते वापरलंच नाहीस तर ते वॉच घेऊन काय उपयोग? तुला आठवतंय चिंकीचा डॉक्टर सेट आला होता, त्यावेळेला तिने कसा सांभाळून ठेवला होता? वापरलाच नव्हता तेव्हा ठेवूनच तो खराब झाला होता. त्यामुळे त्यावर गंज चढला होता. हो बाबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो गट्टू बाळा, बाबांचं ऐकून घे. तू तुझं घड्याळ नीट घाल आणि जर त्यामध्ये काहीही अडचण आली तर आपण ते ठीक करूया. असं त्याला ठेवून नको देऊ, फक्त ते नीट घाल. ठीक आहे आई, मी आजपासून रोज घड्याळ घालेन आणि लक्षही ठेवेल की ते खराब नको व्हायला. यानंतर गट्टू आपलं आवडीचं वॉच रोज वापरू लागतो. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो.
ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय? आई तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन हा. हो, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईन मध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाही आहेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईलमध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअर कट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे. कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये, तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर? नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअर कट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. ओ, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअर कट करायचा नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअर कट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअर कट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअर कट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय, खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्या सोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअर कट करण्यासाठी. ते दोघं चिंकीला घेऊन एका सलोन मध्ये येतात. तेव्हा सलोन मधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत.
फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअरकट आईशिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअरकट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिंमत येते. चिंकी बाळा, ये या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकी सोबत गप्पा मारू लागतात आणि 5च मिनिटाच्या आत चिंकीचा हेअरकट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअरकट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअरकट झाला बघ तुझा आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची. आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात. गट्टू चिंकीचा पासपोर्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचन मध्ये डिनरची तयारी करत होती. तेवढ्या टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली. गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली. चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ. हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली. तेवढ्यात आई किचन मधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्ही कडे पाहते. मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे. ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात. ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई. रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं. मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे. अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे. चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या. 2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत. वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल. हो, ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचं आहे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं. पासपोर्ट? तो का बाबा? गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत. ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला विजा घेणं गरजेचं असतं. विजा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला विजा मिळू शकत नाही. मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे. डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता. मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स भरले. सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली. घ्या, झालं ऍप्लिकेशन कम्प्लीट. आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील.
गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव. आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डरमध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले. शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्साइटेड होते. त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले. चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं. पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले. आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ॲप्लिकेशन मंजूर केली आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू. पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही. खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं. पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशनमधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात. होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत. या आत बसा, मी गट्टू आणि चिंकीला बोलावते. ऑफिसर ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते. गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशन मधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला. गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात. नमस्ते काका. नमस्ते काका. अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो. माझी मुलगी ही यांच्याच शाळेत शिकते. मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज, फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय. पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल. हळूहळू 7 दिवस सरले, पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं, पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्ह पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव. तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ॲक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले, पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ॲप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ॲप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले. रात्री जेव्हा बाबा ऑफिसून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते. जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा, ओह अच्छा, हो धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्ट मध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये, शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती, तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं. फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो, वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया.
गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधी न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेल मध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेल मधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअर पर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे.
मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूडसाठी. म्हणून तुम्ही खूप पिक्चर्समध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्स करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटते की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी. हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू चिंकीला TV शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती. आणि गट्टू चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू चिंकी घरी येताच TV ऑन करतात. अरे शाळेचा ड्रेस बदला आधी, मग TV बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू चिंकी TV पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी
निळा स्कर्ट, न चांगलं डिझाईन, ना पॅटर्न, ना इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू, हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा, की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सीवाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर. अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल. समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती.
चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता, जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक्स स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्सायटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो.